काही बोलतच नाहीये. हो ना, त्याला ना असं भकास बसलेलं बघतानाही त्रास होतो. मी गेले होते बोलायला, नाही बोलला. जेवढ्याच तेवढी जुजबी उत्तरं दिली. मला जान्हवी, श्री म्हणजे श्री तुझ्याशी तरी बोलतोय का ग काही? ह्यांच्याशी पण काही बोलत नाहीये. ह्यांची तर हिंमतच होत नाहीये त्याच्या समोर जायची. श्रीला असं खचलेलं नाही बघवणार यांना. जान्हवी, जे मनात आहे ते स्पष्ट बोलू का ग तुझ्याशी? ते म्हणजे आता बोलले ना तर मन हलकं तरी होईल माझं. पिंट्या का वागला ग असा? ऐक ना जान्हवी, हे बघ, जे काही झालं ते धक्कादायकच होतं, पण पिंट्या ह्या सगळ्यात पुढे होता ह्याच्यात जास्त वाईट वाटतंय. असं काय वाईट वागला होता ग श्री त्याच्याशी? तुझा भाऊ म्हणून या घरात पिंट्याला योग्य तो मान नेहमीच मिळायचा ना. श्रीचा तर किती जीव होता त्याच्यावर. आम्ही सगळ्यांनीच खूप प्रेम केलं पिंट्यावर. पण हे सगळं तो विसरला. त्याच्या कसंही लक्षात नाही राहिलं. मुळात त्याच्या मनात असा विचार कसा नाही आला की आपण हे जे काय वागतोय त्याचे पुढे जाऊन काय परिणाम होतील. त्याची ही चूक आहे ना, ही दुरुस्तीच्या पलीकडची आहे जान्हवी. जान्हवी, तुझ्या आई बाबांना माहितीये का ग हे सगळं? नाही माहिती. म्हणजे बोलणं नाही झालं त्यांच्याशी? हे बघ, या सगळ्यात तुझा काही दोष नाहीये हे दिसतंय आम्हाला, पण शेवटी तो तुझा भाऊच आहे ना ग. एवढा सख्खा भाऊ आपल्या बहिणीच्या नवऱ्याशी असा कसा वागला हे तर मनात येतच राहणार ना. ताई कुठे आहे ग? नर्मदा वहिनी तर दिसल्याच नाही येत मला मगाचपासून. ते तरी एकटीच बसून रडत असेल. चल बघूया. हॅलो, हा